तर भावानो इकडे झेडपी कॉलेजचं फेअरवेल चालू होतं ना, आपण इकडे येऊन का करत होतो हे सगळं पाहण्यासाठी आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. आजही आपण दररोजप्रमाणे कॉलेजमध्ये चालू. आज तर काही वेगळा विषय होणार आहे, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. भावानो थेरीच्या क्लासमध्ये येऊन डायरेक्ट थेरी लिहायला लागलो. 10 तारखेला 4चे लोक येणार होते आमची तपासणी करण्यासाठी. आमची तपासणी 10 तारखेला कशी होते ते पाहण्यासाठी 10 तारखेचा ब्लॉग नक्की बघा. तर भावानो क्लासरूम मध्ये येऊन ब्लॉग काढायला लागलो, तेवढ्यात वैभव इकडे हसत हसत यायला लागला होता. काय चालू होतं याचं काही समजून नव्हतं राहिलं. भावानो थेरी प्रॅक्टिकल लिहू तर असं यायला लागला तर म्हणून लगेच बाहेर आलो. आणखी इकडे व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवर येऊन पाहिलं तर हे सगळे मुलं बसून होते. यांचा तर अलगच विचार चालू. तर भावानो इकडे बघू शकता, ह्या मुलाच्या अंगावर हे सगळे मुलं बसले होते. बसले त्याच्या पॅन्टातही माती सोडून दिले. तर भावाने हे सगळी जर धिंगामस्ती होत राहील. आता आपली आयटीआय सुटली, आपण निघलो बस स्टॉप कडे जाण्यासाठी. तेवढ्यात आपल्याला मित्राची गाडी भेटली, गाडीवर बसलो आणि निघलो बस स्टॉप कडे जाण्यासाठी. हे बघू शकता आपला मित्र आहे. तेवढ्यात मित्र म्हणे बस स्टॉप कडे नाही चाललो म्हणे, पंचायत समितीवर चाललो म्हणे. मित्राला म्हणलं चालणार रे बस स्टॉप कडे. म्हणलं मित्र म्हणे बरं ठीक आहे म्हणे, आज तर बस स्टॉप कडे जाऊन या म्हणलं. भावना आता आपण बस स्टॉपवर पोहोचलेलो आहोत. बस स्टॉपवर थोडीशी मित्राकडे काम होतं, लगेच मित्राकडलं काम करून घेतलं आणि सरळ निघालो पंचायत समितीकडे. जात होतो तेवढ्यात आपल्याला मित्र भेटले. मित्रासंग थोडीशी भेटून घेतलो आणि निघालो पुढच्या प्रवासाला. तर भावाने इकडे बघू शकता, इकडे 12वीचा फेअरवेलचा कार्यक्रम चालू होता ना. आपला इकडे भाऊ सुद्धा येऊन होता. भावाला विचारलं येते का रे म्हणलं. भाऊ तर नाही म्हणे. बरं ठीक आहे म्हणलं, तू नको येऊ म्हणलं, मी चालला जातो म्हणलं घराकडे. पंचायत समितीवर पोहोचलो तेवढ्यात आपल्याला मित्र भेटले. मित्र म्हणे ब्लॉग मनी गेले, यांना ब्लॉग मनी घ्यायला गेले. तर हे दूर दूर पडू लागले. तर भावाना आज तर शनिवार होता. शनिवार करताना आपल्या गावाला तर बस नव्हती येणार, म्हणून आपली एवढी धावपळ झाली. लगेच गाडी भेटली, गाडीवर बसलो आणि निघलो गावाकडे जाण्यासाठी. तेवढ्यात आपल्याला हे कितीतरी मोठं ट्रक भेटलं. असे ट्रक तर भेटतच राहील. भावानो आजचा ब्लॉग इथपर्यंत, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या. तुमच्या एका फॉलो मुळे आपल्याला खूप जास्त सपोर्ट आणि हिंमत भेटतो, त्याकरता आपल्याला फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.